मुझे ले जा यीशु के चरणों में, पवित्र आत्मा सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, मैं हाथ उठाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा, घुटने टिकाकर, सर झुकाकर, हाथ उठाता मैं तेरे लिए, घुटने टिकाकर, सर झुकाकर, हाथ उठाता मैं तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, मैं हाथ उठाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा, यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन है, यीशु मेरा प्रभु, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए, यीशु तेरे लिए, मैं हाथ उठाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में, पवित्र आत्मा। थैंक यू लॉर्ड। आपण खाली बसून घेऊया आणि यावेळी आपण प्रार्थनेमध्ये घालून आहोत. ज्यांना ज्यांना प्रेरणा होईल अशा 5 गोष्टींची प्रार्थना करावी. आपण मोबाईलच्या शेवटच्या क्षणामध्ये आहोत, शेवटच्या काही प्रार्थनेमध्ये आहोत आणि देवाने आता काही आपला सांभाळ ठेवून आपण फक्त उपकाराची प्रार्थना करायची आहे आणि त्यांना प्रेरणा अशा 5 गोष्टींची प्रार्थना. पवित्र पवित्र अति पवित्र महान तारका प्रभू येशू ख्रिस्ता, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, गौरवी आणि समर्थ बापा, आम्ही तुझ्या पायावरून तुझी उपकार स्तुती करतो. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो येशू. हे गेलं 2012 हे वर्ष आमच्यासाठी आत्ताच्या ह्या क्षणापर्यंत
तू आशीर्वादाचं केलं, तू आमच्या संगती राहिला, तू आमचा सांभाळ केला. ओ पिते परमेश्वर, आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही जेव्हा दुःखी कष्टी निराश होतो तेव्हा पिते बाप्पा त्या सगळ्यातून आम्हाला बाहेर काढलं. तुझी शांती, तुझं समाधान, तुझा आनंद आम्हाला दिलास पिते परमेश्वर. तुझ्या नावाला मी धन्यवाद देतो. हो पैसे प्रभू बाप्पा, या जगामध्ये राहत असताना अनेक प्रकारचे रोग राही येतात, तरी सुद्धा पैसे बाप्पा तू आम्हाला सांभाळलं, तू आमचं रक्षण केलं प्रभू. तुझ्या रक्तानं तू आम्हाला झाकलंच माझ्या प्रभू. म्हणून मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. मी तुझा आभार मानून मी तुझी स्तुती करीत आहे पैसे परमेश्वर. दयाळू परमेश्वरा, खरोखर तुझ्या दयेला पैसे बाप्पा मोजमाप नाही. तू तुझी दया आमच्यासाठी रोजच्या रोज बाप्पा नवीन करतो प्रभू. तुझ्या नावाला मी धन्यवाद देत आहे. आज तुझ्या दयेमुळे, आज तुझ्या कृपेमुळे, तुझ्या कृपेच्या सिंहासनाजवळ येण्याची जी संधी दिलीस याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देऊन तुझे मी आभार मानत आहे. प्रिय परमेश्वर, दयाळू परमेश्वरा, आता थोड्याच तासामध्ये आम्ही नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. ही सुद्धा केवळ तुझी दया आहे प्रभू. म्हणून मी तुझ्या नावाला धन्यवाद देऊन मी तुझं आभार मानित आहे. रे बाप्पा, इथं बसलेल्या प्रत्येक लहान थोर लेकराला तुझ्या पवित्र आत्म्याने तू भर, तुझ्या रक्तानं तू झाक आणि पवित्र तुझ्या गौरवासाठी प्रत्येकाचा तू वापर करू. येशूच्या नावानं मागत आहे. आमेन. राजा प्रभूचा प्रभू समोर जिवंत देव आम्हाला लाभलेला आहे. आमच्यावरती तू दया केली, कृपा केली परमेश्वरा. आणि खरोखर देवपाचा जिवंत देव आम्हाला तू लाभला, त्याबद्दल मनापासून आभार उपकार मानून प्रभू तुझ्या नावाला मी धन्यवाद धन्यवाद धन्यवादाचे यज्ञ अर्पण करते. प्रिय तू परमेश्वर देव, काही 2012 वर्षी प्रभू परमेश्वरा, तू आम्हा प्रत्येकांच्यासाठी प्रभू आशीर्वादाचा तू केलं. आम्हाला खरोखर प्रभू तुझ्या हातामध्ये तू घेतलेला आहे. आम्हाला कोडले नाही, टाकले नाही तू परमेश्वरा. आणि या शेवटच्या वेळेला सुद्धा प्रभू तुझ्या चरणाजवळ तू आम्हाला एकत्रित घेऊन आलास. ही केवळ प्रभू तुझी दया, तुझी कृपा आमच्यावरती होती प्रभू. त्याबद्दल मनापासून आभार उपकार मानते. मी तुला धन्यवाद देते येशू ख्रिस्ता. खरोखर देव आमच्यावरती किती संकट आले, आजार आले, दुःख आले, तरी प्रभू त्यातून तू आम्हाला निवारण करून तू सुखी निरोगी आनंदी अद्भुत केल्यावरती आतापर्यंत ठेवलं तो परमेश्वरा. म्हणून मी तुझी उपकारस्तुती करून तुला धन्यवाद देते तो परमेश्वरा. खरोखर देव तू आमच्या बरोबर आहे. आम्हाला तुझ्या हातामध्ये तू घेतलेला आहे. आमची सगळी गरज आरज प्रभू आपल्या पवित्र भांडरातून तू आम्हाला पुरवठा करून दिलेला आहे. उपकारस्तुती करून मी तुला धन्यवाद देते प्रभू, कारण तू आमच्यावरती आनंदाचे उपकार केलेला देव आहे. आणि खरोखर प्रभू तुझ्या नावाला मी लाखो लाखो धन्यवाद देते प्रभू ख्रिस्ता. तू खरोखर देवप्पा या जिवंतांच्या भूमीवरती तू आम्हाला आतापर्यंत जिवंत ठेवलेला आहे. आणि 2013 हे साल आमच्या आयुष्याला तू देत आहे. म्हणून मी तुझी उपकारस्तुती करून मी तुला धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्ता. खरोखर देवप्पा हे 2013 पदार्पण करण्यासाठी देवपा त्या अगोदर आम्हा प्रत्येक लेकरांना प्रभू तुझ्या चरणाजवळ तू घेऊन आलेला आहे. म्हणून मी तुझी उपकारस्तुती करून मी तुला धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्ता. खरोखर देवपा हे 2013 साल सुद्धा प्रभू आमच्यासाठी तू आशीर्वादाचा करणारा देव आहे. म्हणून आम्ही तुझ्या मनापासून आभार उपकार म्हणून तुला धन्यवाद देतो प्रभू परमेश्वरा. खरोखर देवप्पा तू आमचा ताबा आपल्या हातामध्ये घे आणि येणाऱ्या या दिवसांमध्ये प्रभू परमेश्वरा आमचं जीवन व्यर्थ न जाता आमच्या जीवनाचा उपयोग केवळ तुझ्या गौरवासाठी होऊ दे, अनेकांच्या कारणासाठी होऊ दे प्रभू. यासाठी तुझी दया, तुझी कृपा तू कर. यासाठी देवपा लाईफ फाउंडेशन मिनिस्ट्रीमध्ये असल्या प्रत्येक एकेका कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला प्रभू खूप आचरण केलेलं आहे. आत्म्याने तू भरत आहे. म्हणून मी तुझी उपकारस्तुती करून मी तुला धन्यवाद देते प्रभू परमेश्वरा. आणि खरोखर देवपा तुझ्या चरणाजवळ येऊन तुझे आभार उपकार मानण्यासाठी आमचं मुख उघडलं, याबद्दल तुझी उपकारस्तुती करते. मी तुला धन्यवाद देते. आणि खरोखर प्रभू ही संधी तू आम्हाला लागू दिली.
की तुझ्या चरणाजवळ येण्यासाठी दे बाप्पा. खरोखर दे बाप्पा, म्हणून तुझी उपकार स्तुती करते, मी तुला धन्यवाद देते. आणि खरोखर तुझा आज आमच्या प्रार्थनेमध्ये तू उपस्थित आहे, कारण तू सांगत आहेस की जिथं दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्रित आहेत त्यांच्यामध्ये मी आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ता, आज जगामध्ये कित्येक लोक नाना तऱ्हेनं प्रभू येशू ख्रिस्ता हा दिवस सेलिब्रेट करत आहे तू परमेश्वरा. परंतु आम्हा लेकरांच्यासाठी तुझी योजना ही वेगळी आहे तू परमेश्वरा. आणि म्हणूनच प्रभू तुझी उपकार स्तुती करण्यासाठी तुझ्या मंदिरामध्ये तू आम्हा प्रत्येकांचा येण्याचा मार्ग तू मोकळा केलास. आणि प्रत्येकानं तुझ्या चरणाजवळ तू घेऊन आलेला आहे. प्रत्येकांच्या अडचणी प्रभू तुझ्या नावामध्ये तू दूर केलेल्या आहेत. म्हणून मी तुझी उपकार स्तुती करते, मी तुला धन्यवाद देते तू परमेश्वरा. आणि केलेली उपकार स्तुती तुझी सवर्ण स्तुती तू परमेश्वरा तू ऐकलेली आहे. तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस, आम्हाला मार्गदर्शन करत आहे प्रभू. म्हणून मी तुझी उपकार स्तुती करते, मी तुला धन्यवाद देते प्रभू येशू ख्रिस्ता. खरोखर देव आम्हा प्रत्येकांचं जीवन आणि येणारे हे नवीन वर्ष प्रभू तू आमच्यासाठी आशीर्वादाचं करणारा देव आहे. म्हणून मी तुझी उपकार स्तुती करून तुला धन्यवाद देते. आमच्या भक्तीचा संपूर्ण ताबा आणि आम्हा प्रत्येकांचं जीवन प्रभू मी आपल्या पवित्र गौरवशाली हातामध्ये देऊन ही लहानशी उपकार स्तुतीची प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक. पवित्र 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 महान साधका, जिवंत अशा परमेश्वरा, पवित्र अशा देवता, हे परमेश्वरा ज्याच्याशी प्रार्थना विनंती करतो परमेश्वरा. खरोखर तू महान होता, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, महान पिता परमेश्वर आहे तुझ्या देवा. खरोखर बाबा तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो तुझा. कारण आतापर्यंत प्रभू आम्हाला तू खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्या प्रत्येक लेकराला बाबा तुझ्या मंदिरामध्ये असते प्रत्येक लेकरू तुझं लेकर आहे बाबा. प्रत्येकाला तू परमेश्वरा सांभाळलं, प्रत्येकाची गरज लागली तू जाणली बाबा. वर्षभरामध्ये परमेश्वरा तू आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही पाहिजे बाबा. अनेक संकट, अनेक समस्या, अनेक गोष्टींमध्ये प्रभू तू स्वतः उभा राहत होता. प्रत्येक लेकरू, प्रत्येक कुटुंब तू सांभाळत होता. म्हणून तुझे उपकार स्तुती करतो तुझ्या. कारण परमेश्वर आम्ही वर्षभरात ज्या ज्या कुटुंबांसाठी, आम्ही प्रत्येक लेकरांसाठी, प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक आजारासाठी, प्रत्येकासाठी प्रभू आम्ही लेकरांनी तुझ्या प्रार्थना केली. प्रत्येक प्रार्थनेचं बाबा तू योग्य प्रकारे उत्तर दिलं माझ्या देवा. म्हणून तुझे गौरव करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रिय परमेश्वर आम्ही लेकर तुझ्या चरणाशी येतो, कारण आमचा विश्वास आहे की आमचा प्रिय पिता परमेश्वर आमच्या प्रार्थनेमध्ये उपस्थित असतो. कारण प्रत्येक प्रार्थनेचं तो उत्तर देतो. आमची आशा असते बाबा तुझ्यावरती, कारण तू स्वतः पिता स्वर्ग सोडून बाबा तू आमच्यासाठी त्या पृथ्वीवरती आलेला आहे बाबा. म्हणून तुझे आभार म्हणतो, तुझी उपकार स्तुती करतो देवा. कारण तू आम्हाला प्रत्येकाला तुझ्या गौरवी अशा परमेश्वरा शब्दाने भरलं, प्रत्येकाला तू आरोग्यानं भरलेलं आहे, प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्यानं भरलेलं आहे माझ्या देवा. इतिहासातल्या प्रत्येकाला तू परमेश्वर तुझ्या सामर्थ्यानं भरलेलं आहे बाबा. हे 2012 वर्ष प्रभू खरोखर तू आम्हाला आशीर्वादाचं केलं. आमच्या सर्व गरजा तू भागवल्या बाबा. तुझ्या स्वर्गीय भांडारातून तू आम्हाला सर्व गोष्टीचा पुरवठा केला बाबा. त्याबद्दल तुझ्या नावाचा देवा देतो तुझ्या परमेश्वरा. आणि बाबा तुझे काय म्हणतो की आम्ही 2013 मध्ये करताना बाबा ही प्रार्थनेची वेळ आम्हाला सर्वांना एकत्रित केली. तुझे आभार म्हणतो, तुझे उपकार स्तुती करतो बाबा. आणि तुझ्यासाठी प्रार्थना करतो बाबा. 2012 मध्ये ज्याप्रमाणे परमेश्वरा आम्ही तुझी स्तुती आराधना केली, याच्यापेक्षा अधिक अधिक बाबा आम्ही तुझ्या वचनावरती, आम्ही तुझ्या जवळ आणि तुझ्या सानिध्यामध्ये राहावं. आणि बाबा तू आम्हाला आशीर्वादित करावं असा आमचा विश्वास आहे बाबा. तू यांच्यापेक्षा चांगलं कार्य आमच्याकडून करून दे. आमचं मुख हे बंद नव्हता बाबा. इतरांपर्यंत आम्ही तुझी सुवार्ता सांगावी, अनेक लेकरांना बाबा तुझं वचन सांगावं, यासाठी प्रभू तू आम्हाला 2013 मध्ये परिपूर्ण असं बाबा. अनेक लेकर या मिनिस्ट्रीमध्ये उपस्थित राहून अनेक कुटुंब परमेश्वर तुझ्या सानिध्यामध्ये यावी असं तुझं येणं कृपेने कर बाबा. तू महान असा परमेश्वर आहे बाबा. आता ह्या वेळेपर्यंत प्रभू तू आमचा सांभाळ केलेला आहे. आतापर्यंत तुमची हरेक गरज बाबा भागवलेलं आहे. तुझ्या स्वर्गीय भांडारातून परमेश्वर ते पुरवलेले आहे. म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. त्यातले प्रत्येक कुटुंब बाबा तुझ्या सानिध्यामध्ये राहणार आहे. प्रत्येक कुटुंब बाबा तुझ्या भयामध्ये वाढणार असं आहे बाबा. प्रत्येकाला तुझ्या सामर्थ्यानं पवित्र आत्म्यानं भर. आणि बाबा तू तुझं गौरव करून घेत होता. खरोखर तू आम्हाला एकत्रित केलं आणि खरोखर योजनेप्रमाणे येण्याची संधी दिली. अनेक ठिकाणी भटकण्यापेक्षा प्रभू तुझ्या मंदिरामध्ये आम्हाला घेऊन आला. हे किती मोठं भाग्य आहे माझ्या देवा. म्हणून तुझे उपकार म्हणतो, तुझा आभार मानतो बाप्पा. आणि खरोखर ही वेळ आमच्या स्थितीला आबोधी म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो आणि तुझे उपकार स्तुती करतो. ही छोटीशी प्रार्थना तो जिवंत परमेश्वर याच्या नावामध्ये म्हणून आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पित्या,
या वर्षाच्या अखेरच्या रात्रीच्या समयी देव बापा तू आम्हा सर्वांना तुझ्या चरणापुढे आणलंस म्हणून आम्ही तुझं उपकार मानतो. बरोबर देव बापा आजचा दिवस अनेक जण वेगवेगळ्या मार्गानं साजरा करतात. अनेक जण बेभान होऊन देव बापा आपला आनंद व्यक्त करतात. परंतु देव बापा तुझे अनुयायी तुझे दास तुझ्या मंदिरामध्ये येऊन तुझ्याकडून नतमस्तक होतात. कारण देव बापा तू आम्हाला गतवर्ष चांगल्या रीतीनं सांभाळलंस आणि सर्व प्रकारच्या अनुकूलता प्राप्त करून दिलीस आणि त्याची धन्यता मानण्यासाठी देव बापा आम्ही या तुझ्या मंदिरामध्ये येतो आणि तुझं आम्ही गौरव करतो. खरोखर देव बापा गेल्या वर्षी म्हणजे 2012 मध्ये देव बापा तू आमचा चांगल्या रीतीनं सांभाळ केलास. कोणत्याही प्रकारच्या उणीवान तू आम्हाला भासू दिल्या नाहीस. खरोखर देव बापा आजचं या महाराष्ट्राचं चित्र जर बघितलं देव बापा या बीडसारख्या भागामध्ये अनेक गावं ही स्थलांतरित होत आहेत. पाणी नाही तिथं अन्न नाही. त्यामुळे देव बापा या उपजीविकेसाठी या इतर भागामध्ये त्यांना वास्तव्यासाठी जावं लागतं. परंतु देव बापा तू मात्र आमचा चांगल्या रीतीनं सांभाळ करत आहेस आणि सर्व प्रकारची कृपा तू आम्हाला प्राप्त करून देत आहेस. म्हणून देव बापा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर देव बापा आजच्या या अखेरच्या या रात्रीच्या समयी देव बापा अनेक ठिकाणी तुझी प्रार्थना होत असेल. अशा सर्व ठिकाणी तुझी उपस्थिती आहे आणि देव बापा या प्रत्येकाला तुझा विशेष असा आशीर्वाद प्राप्त करून दे आणि देव बापा त्यांच्या अंतःकरणामध्ये या वर्षी जसा एक नवा मार्ग त्यांना सापडलेला आहे त्याचप्रमाणे देव बापा येणाऱ्या वर्षामध्ये देखील त्यांना एक नवा मार्ग तुझ्याद्वारे प्राप्त व्हावा. आणि देव बापा यावर्षी आमच्या हातून तुझ्या सानिध्यात येण्यास काही कुचराई झाली असेल, काही प्रमाणामध्ये दोष आमच्या हातून घडून आले असतील, परंतु देव बापा येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आम्ही अधिक जागरूक राहावं आणि तुझ्या सानिध्यामध्ये अधिक नित्य नेमाने यावं आणि तुझी भक्ती तुझी प्रार्थना याचा आम्हाला कधीच विसर पडू नये आणि त्याद्वारे देव बापा आमची वाटचाल व्हावी याकरिता देव बापा तू आम्हा प्रत्येकाला मदत कर आणि शक्ती दे. खरोखर देव बापा या मंडळीच्या प्रत्येक कुटुंबावर तुझा विशेष असा आशीर्वाद असतो. या गत वर्षी या कुटुंबांना अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरं जावं लागलं असेल, परंतु देव बापा या वर्षी त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना या सामोरं जाऊ लागू नये आणि या सर्व कुटुंबांना देव बापा येणारं वर्ष हे अधिक समृद्धीचं या अधिक भरभराटीचं जावं असं तुझं. तसंच देव बापा या मंडळीची वाढ तुझ्या कृपेमध्ये या नूतन वर्षामध्ये अधिक जोमानं आणि अधिक उत्साहानं तू घडवून आण. कारण देव बापा तुझ्या या नियोजनाद्वारे या सर्व काही होत असतं आणि म्हणून देव बापा आम्ही तुझ्यावर विसंबून राहू आणि केवळ देव बापा तुझ्या कृपेवर आम्ही चालावं याकरिता तू आम्हा प्रत्येकाला मदत कर आणि शक्ती दे. कारण देव बापा तुला माहीत आहे आमच्यामध्ये काय कमतरता आहे आणि कशा रीतीनं पूर्तता करावं याची हे देखील तुला माहीत आहे. परंतु देव बापा आम्ही आदर्शपणानं केवळ तुझ्याकडे विनंती करतो, तुझ्याकडे मागणी करतो. परंतु देव बापा आम्ही मागणी करण्यापूर्वी तुझ्याकडे विनंती करण्यापूर्वी आमच्या अडचणी तुला माहीत आहे आणि त्याची सोडवणूक कशा रीतीने करावी हे देखील तुला माहीत आहे. आणि म्हणून देव बापा या अडचणीमध्ये आम्ही गुंतून न राहता आम्ही प्रार्थनेद्वारे तुझ्याजवळ यावं आणि त्याद्वारे देव बापा तुझा गौरव करावा याकरिता देव बापा तू आम्हा प्रत्येकाला मदत कर आणि शक्ती दे. खरोखर देव बापा या प्रत्येकाला तुझ्या प्रार्थनेचं बळ समजावं, तुझ्या प्रार्थनेचं सामर्थ्य समजावं याकरिता तू प्रत्येकाला मदत कर आणि शक्ती दे. देव बापा याच्या या प्रसंगी तुझ्या गौरवाप्रित्यर्थ तुझे दास दासी ज्या वचनावर बोलणार आहेत ती वचनं देखील देव बापा आमच्या अंतःकरणाला स्पर्शून जावी आणि त्याद्वारे देव बापा आमच्या जीवनाला एक नवा मार्ग लाभावा असं होतं. देव बापा तुला परत मागतो की या मंडळीतील प्रत्येक लहान थोरावर तुझा विशेष असा आशीर्वाद असतो आणि देव बापा या वर्षाच्या अखेरची भक्ती या प्रत्येकाला आध्यात्मिक लाभाची या कृपेची आणि आशीर्वादाची व्हावी असं होतं. तुझ्या प्रिय आणि गोड नावाने मागतो. आमेन. आजच्या दिवशी प्रभू आपल्या
आम्हाला आणलं दे बाप्पा त्याबद्दल धन्यवाद देत आहे बाप्पा ते बाप्पा वर्ष आमच्या प्रत्येकासाठी आशीर्वादासाठी होते बाप्पा तुम्ही आमच्या प्रत्येकाची काळजी घेतली बाप्पा तुम्ही आमचं तुम्ही आमच्या बरोबर राहिला ते बाप्पा जेव्हा जेव्हा आम्ही तुमच्या प्रार्थना विनंती केली तेव्हा तुम्हाला धन्यवाद केला तेव्हा त्या क्षणाला तुमचं ऐकला ते बाप्पा त्याबद्दल मी तुमचं मनापासून आणि आभार केली बाप्पा आमच्या अडचणीमध्ये आमच्या संकटामध्ये तुम्ही आमचं सहाय्य करता झाला सर्वात आम्हाला सोडलं तुमची सहाय्य कृपा पुरवली ते बाप्पा त्याबद्दल मी तुमचं मनापासून काय तुमच्या नावाला धन्यवाद देत आहे बाप्पा प्रभूजी तसं ते बाप्पा ही सुंदरची मंदिर दे बाप्पा तुझ्या खर्चावर असलेली अशी मंदिर तुम्ही आम्हाला दिली याबद्दल मी तुमचं मनापासून काय तुमच्या नावाला धन्यवाद देत आहे बाप्पा आमच्यासाठी तसं म्हणजे प्रत्येक कुटुंबासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी प्रभूजी डॉक्टर मम्मी प्रार्थना आमच्यासाठी रात्र दिवस विनंती तुमच्या चरणाजवळ करत असतात प्रभूजी आणि तुम्ही दुःखाप्रमाणे मान्य करून घेत आहे आणि ते बाप्पा आम्हाला सर्व समस्या तुम्ही सोडवत आहे बाप्पा आमच्या सर्वांचं जीवन आशीर्वादित होण्यासाठी आपल्यामध्ये अधिक आमची वाढ होण्यासाठी ते बाप्पा ते सतत आमच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करत असतात ते बाप्पा आमची तुम्ही ऐकताय ते बाप्पा याबद्दल मी तुमचं मनापासून काय म्हणून तुमच्या नावाला धन्यवाद देत आहे बाप्पा खरोखर ते बाप्पा तुम्ही आमच्या डोळ्याच्या भावनीप्रमाणे आणि तळहाताच्या प्रेमाप्रमाणे तुम्ही काळजी घेतलेली आहे तुम्ही उत्तम असा मेंढपाळ तुम्ही आमचं झालेला आहे बाप्पा याबद्दल मी तुमचं मनापासून आभार म्हणून तुमच्या नावाला धन्यवाद देत आहे बाप्पा खरोखर ह्या 2012 वर्षामध्ये प्रभू आमच्या ज्या काही गुन्हेगार झालेल्या आहेत प्रभू त्या सर्व काही भरून काढण्यास आम्हाला काही मदत करा आणि अधिकाधिक प्रभू तुमच्या वचनामध्ये रमावं अधिकाधिक तुमच्या चरणाजवळ आम्ही असावं म्हणून आम्हाला प्रत्येकाचं तुमची काय कृपा करू दे बाप्पा येण्याची नवीन वर्ष आमच्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचं आरोग्याचं भरभराटीचं असं घालवा दे बाप्पा आणि आपल्यामध्ये अधिक आमची उन्नती व्हावी असं देण्याची वेळ करावे बाप्पा आमच्या प्रत्येकाचं जीवन आपल्या प्रेमळ वर्षाच्या प्रार्थना प्रवेश त्याच्या क्रियाने रोज मागवत आहे